थँक्यू. विश्वजित चषक 2021चा हा 5व्या दिवसातला पहिला उपांत्य फेरीचा आपण सामना पाहतोय. त्रिमूर्ती स्पोर्ट्स करोली विरुद्ध दिगंजी याच्या दरम्यानचा आपण सामना पाहतोय. नाणेफेकीचा कौल मात्र त्रिमूर्ती करोलीच्या खात्यात क्षेत्ररक्षण निर्णय घेतला जातोय. तो म्हणजेच त्रिमूर्ती करोलीकडून दिगंजीकरिता या ठिकाणी फलंदाजीची नामी संधी मिळते. प्रथम फलंदाजी करताना फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. त्याचबरोबर आपले जे जादा खेळाडू आहेत ते देखील समालोचन कक्षाच्या दिशेने पाठवायचे. दिगंजी आणि करोली. दिगंजीचा 12वा खेळाडू समालोचन कक्षाच्या दिशेने येईल. त्याशिवाय सामना सुरू होणार नाही. दिगंजी आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षाच्या दिशेने पाठवा. क्षेत्ररक्षण देखील या ठिकाणी सजवलेलं आहे. दोन्हीही या ठिकाणी सलामीवीर मैदानात गेलेले आहेत. पंच म्हणून कामगिरी पार पाडताना आपण पाहतोय कुणाल गुंड आणि त्यांना साथ देताना आपण पाहतोय तो सचिनजी सांगेकर. भारत आणि पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचे विश्वजित चषक 2021 मध्ये मी चिपळूणहून अमित आदवडे स्वागत करतोय. अतिशय सुरेख चेंडू आहे. त्याने पहा एक जबरदस्त अशा प्रकारचा प्रहार केलाय. प्रहारात मात्र ही एकेरी धाव प्राप्त होते. स्वतःचं आणि संघाचं देखील खातं खोलतोय. याच फलंदाजाने चांगल्या प्रकारची सुरुवात करून दिली होती. आज मात्र तो खेळतोय सलामीसाठी. भारत आणि विकास. पुढचा चेंडू अतिशय सुरेख चेंडू. सुरेख फटका त्या ठिकाणी या चेंडूवरती लिहिलाय. दर्जेदार अप्रतिम अशा प्रकारचा हा षटकार. काळजात रुतली कट्यार. या ठिकाणी आला षटकार. का होता चांगल्या प्रकारच्या फटक्यानंतर एकूण धावसंख्या होती ती 7. एक षटकार ठोठावलाय. षटकार ठोठावले तो फलंदाज आहे विकास. काल देखील चांगल्या प्रकारची फलंदाजी केली होती. भरतला त्याने चांगल्या प्रकारची साथ दिली होती. भरत मात्र नॉनस्ट्राईकवरती आहे ज्याने काल 51 धावा कुठल्या होत्या 17 चेंडूत. आता मात्र डावखुऱ्या फलंदाजाच्या या चेंडूवरती मात्र चांगल्या प्रकारचा फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आणि क्षेत्ररक्षक चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करतोय. तोपर्यंत मात्र या विकासच्या खात्यात आणखी 2 धावा जात आहेत. या 2 धावांची संघ पोहोचतोय. प्रथम फलंदाजी करताना बिनबाद 9 अशी धावसंख्या होते. पहिलं षटक अजूनही मैदानात चालू आहे. पहिलं षटक टाकताना पाहतोय तो गोलंदाज साहिल मात्र या ठिकाणी चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. त्रिमूर्ती करोली वर्सेस दिगंजी याच्या दरम्यानचा आपण सामना पाहतोय. आता मात्र फलंदाज या ठिकाणी खराब अशा प्रकारचा फटका निवडतोय. त्याचा मात्र त्याला फायदा होत नाहीये. मात्र एकेरी धाबी येणार आहे आणि या एकेरी धाब्यादिवशी संघ पोहोचतोय. एकूण धावसंख्या होते ती 10. निश्चितच पहिलं षटक चालू आहे. पहिल्या षटकातला साहिलकडून मारा करतोय. साहिल मात्र या षटकात या दोन्ही फलंदाजांना रोखण्याचा प्रयत्न करणार आहे. तोच साहिल. आता मात्र या चेंडूवरती पहा या चांगल्या प्रकारच्या फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाला अशा प्रकारे चकवणं खूप कठीण असतं. चेंडू पहा आधी जातोय बॅट नंतर फिरवतोय. फलंदाज मात्र या ठिकाणी चकताना पाहतोय. एक चांगल्या प्रकारची खेळी केली होती. चांगल्या प्रकारचा या ठिकाणी त्याचे फटके असतात. तो फलंदाज मात्र आता या ठिकाणी चांगल्या प्रकारचा फटका मारतोय. मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. त्यामुळेच मात्र या फलंदाजाला एकेरी धाव प्राप्त होते. या फलंदाजाचं मी मगाशी वैशिष्ट्य सांगितलं. दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 11. दरम्यान खेळ थांबतोय. मीही थांबतोय. डीजे ऑपरेटरला बोलावतोय.
फाइनल का मुकाबला है त्रिमूर्ति स्पोर्ट्स क्लब करौली वर्सेस दिगंजी के बीच। पहले बल्लेबाजी करते हुए बिना कोई विकेट खोए 11 रन 1 विकेट 1 ओव्हर के बाद मात्र पहा दुसऱ्या षटकातला आपण सामना सुरू करणार आहोत आणि दुसऱ्या षटकात पाहूया कशा पद्धतीने फलंदाजी केली जाते, कारण दोन्ही फलंदाज जे आहेत ते अत्यंत दर्जेदार फलंदाजी करतात। एका बाजूला विकास आहे तर दुसऱ्या बाजूला आपण ज्याने काल दुबादार अशा प्रकारची फलंदाजी केली तो फलंदाज म्हणजेच भारत आहे। भारत आणि विकास, भारत पहा तशाच प्रकारची परत फलंदाजी करणार का, आणि जर तशी फलंदाजी केली तर निश्चितपणे ही दिगंजीकरिता चांगल्या प्रकारची परबडी असणार आहे आणि ही परबडी तो या ठिकाणी देणार का, कारण विश्वजित चषकावरती सगळ्यांच्या नजरा आणि ह्या नजरा निश्चितपणे त्या ठिकाणी असणार आहेत, कारण आयोजन आहे ते विश्वजित युथ फाउंडेशन कवटे मकाळ यांचं आणि त्यामध्ये आपण ही दर्जेदार अशा प्रकारची स्पर्धा पाहतोय। दर्जेदार स्पर्धेतला हा महत्त्वपूर्ण अत्यंत चुरशीचा सामना पाहतोय, ज्या चुरशीमध्ये हे दोन संघ एकमेकांसमोर उभे आहेत। प्रथम नाणेफेकीच्या कौलानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला जातोय। मैदानात पहा मैदानाची डागडुजी केली जाते, रेखाटन केले जात आहे आणि रेखाटनानंतर मात्र एकूण धावसंख्या होते ती 11 बिन बाद 11। मात्र दिगंजीकडून चांगल्या प्रकारची फलंदाजी, चांगल्या प्रकारच्या फलंदाजीचा निश्चितपणे फायदा होणार आहे तो दिगंजीला, कारण 6 चेंडू 11 धावा जमा केल्यात ही एक जमेची बाब असणार आहे, कारण पहिल्या पॉवर प्लेच्या 6 चेंडूवरती 11 धावा ह्या फार महत्त्वाच्या असणार आहेत। मोठा एक फटका लावतात त्यानंतर मात्र चेंडू टाकण्याची जबाबदारी असणार आहे ती गोलंदाज विनायकच्या खांद्यावरती। विनायक ठरतो का नायक ते पाहायचं आणि एकदाच काय ते गोष्टी सांग रे महादेव आहे। महादेवच्या या चेंडूवरती मात्र पहा हा चांगला फटका आहे, त्या ठिकाणी हा चेंडू सीमा पार होतोय, जबरदस्त दर्जेदार अशा प्रकारचा षटकारानंतर मात्र धावसंख्या होते ती 17। महादेव या षटकावरती मात्र पहा अतिशय चांगल्या प्रकारचा चेंडू आहे, चांगल्या प्रकारचा फटका आहे, चेंडू मात्र पाहायचोय त्या ठिकाणी कोणत्या प्रकारच्या धाबा येतात। पंच मात्र आमच्या दिशेने इशारा करतायत षटकाराकरिता सलग दुसरा षटकार ठोकला जातोय आणि 2 षटकारांच्या पद्धतीने संघ या ठिकाणी पोहोचतोय 23 या धावसंख्येवरती। ठोठावणार का, हॅट्रिक आपल्या नावावरती घेणार का षटकाराची, त्याकरिता मात्र हा चेंडू टाकला जातोय। या चेंडूवरती मात्र पहा कमबॅक करतोय, कुलबर टप्पाचा चेंडू होता, क्रॉसबॅटने खेळायचा प्रयत्न केला होता तो भारतच्या बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये, चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव जातोय आणि निर्धाव चेंडूची सांगता झाल्यानंतर पुन्हा एकदा महाकाली कलेक्शन एडकडून गोलंदाजी करण्याची जबाबदारी असणार आहे ती गोलंदाज महादेवच्या खांद्यावरती। महादेव मात्र मारा करतो, छान चेंडू आहे, छान फटका आहे, चेंडू स्लेटरच्या स्वरूपात निश्चितपणे चेंडू सीमा पार होतोय। पंच देखील आमच्या दिशेने बळतायत, चौकाराची खूण करतायत, चौकाराच्या मदतीने संघ पोहोचतोय एकूण 27 या धावसंख्येवरती। मारा तो करताना आपण पाहतोय तो गोलंदाज महादेव, पुन्हा एकदा जबरदस्त फटका आहे, चेंडू मात्र हवेत आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय, एकदा पूर्ण झाले दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो का ते पाहायचं आहे आणि त्या ठिकाणी खराब अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण, खराब क्षेत्ररक्षणाचा निश्चितपणे फायदा होणार आहे। पंच आमच्या दिशेने निश्चितपणे बघतायत, इशारा पाहूया कोणता येतो, तो इशारा मात्र चौकाराचा येतोय, हा देखील चौकार आहे।
शेवटचा चेंडू या षटकातला या ठिकाणी शिल्लक आहे आणि शेवटच्या चेंडूचा पाहूया कशा पद्धतीने समाचार घेतो तो हा फलंदाज, ज्याने अत्यंत चांगल्या पद्धतीने चेंडूवरती बॅट फिरवली आहे. जबरदस्त अशा प्रकारचा फटका आहे जो मिड विकेट पट्ट्यातला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. तोपर्यंत मात्र एकेरी धाव या एकेरी धाब्याने या ठिकाणी धावफलक पुढे सरसावत आहे. दरम्यान षटक देखील संपत आहे. एकूण पहिल्या 2 षटकांची सांगता होते, धावसंख्या होते ती 32, बिन बाद 32. मात्र मी थांबतोय, डीजेला बोलावतोय. दर्शकों का और खिलाड़ियों का तहे दिल से स्वागत करता हूं. 2 ओवर का यहां से खेल खत्म होता हुआ पहले बल्लेबाजी करते हुए सेमीफाइनल में यहां पर दिगंजी ने कुल मिलाकर रन संख्या 32 रन इकट्ठे किए हैं. अब यहां से ये तीसरा ओवर प्रगति पर रहेगा और गेंदबाजी के तौर पर किसे बुलाया जाता है ये भी देखेंगे. गेंदबाजी के तौर पर मचिंद्र को बुलाया है जिन्होंने कल के दिन अच्छी गेंदबाजी की थी. वही गेंदबाज अब गेंदबाजी के तौर पर आएंगे, लेकिन ये पहली गेंद रहेगी इस ओवर की, यानी तीसरे ओवर की खेलने की जिम्मेदारी रहेगी अब भारत के कंधों पर. वही भारत जिन्होंने विस्फोटक पारी खेली है, अब अभी तक अच्छी बल्लेबाजी करते हुए जिन्होंने अच्छा यहां पर प्रयास किया है. 9 गेंदे 23 रन इकट्ठे किए, लेकिन ये देखिए उठा कर गिरा है. सीधी गेंद बाउंड्री के बाहर, गोली की रफ्तार से बाहर जाती हुई. प्रहार था, प्रहार के साथ इस गेंद पर चक्का आता हुआ बहुत ही इरादा पक्का किया है. अब हमें यहां से फाइनल में जाना है, ये इरादा है. अब गेंदबाजी करते हुए गेंदबाज यहां से गेंदबाजी करेंगे मच्छिंद्र की अगली गेंद अंपायर के बगल से तेज कदमों के साथ गेंदबाजी करने के लिए वो तैयार रहेंगे. एंट्री एंड की तरफ से गेंदबाजी करते हैं. ये ज्यादा होनहार खिलाड़ी है, उनके सामने होनहार बल्लेबाज भारत है. ये देखिए भारत की कोशिश तो अच्छी है, लेकिन ये देखिए अब यहां पर तालमेल नहीं, और तालमेल के बदौलत यहां पर आत्महत्या होती हुई और खुदकुशी करते हुए भारत ये दोनों बल्लेबाज अब मैदान में रहेंगे. अब यहां से खुशियां रहेगी जो दिगंजी के सामने वाली टीम है, यानी त्रिमूर्ति स्पोर्ट्स क्लब करोली के पास, क्योंकि जिनको एक सफलता पाई है जो टीम वर्क है. टीम वर्क में रनआउट के तौर पर 1 विकेट गिरता हुआ आउट होने वाला बल्लेबाज है यहां से विकास, और नए बल्लेबाज चेतन सेकंड पर जाएंगे और खेलने की जिम्मेदारी रहेगी बल्लेबाज भारत के कंधों पर. वही भारत अब गेंदबाजी करेंगे. लेफ्ट हैंड गेंदबाज है, ये देखिए उठाकर तो खेला है, लेकिन सीधी गेंद अच्छी तरह से गोली की रफ्तार से गेंद बाहर जाती हुई. ये रन आई 4 या एक गेंद गई बाहर. और इसी 4 रन के साथ कुल मिलाकर रन संख्या 42 रन. अभी भी ये तीसरा ओवर प्रगति पर है. रन रेट तो अच्छा है. अब ये फिर एक बार अब अच्छी तरह से बल्लेबाजी करते हुए समझ और सोच के साथ यहां पर ये देखिए स्ट्राइक एंड पर जो कप्तान है, ये कप्तान अच्छी तरह से देखते हैं
और देखकर जब देखा कि ये गेंद हाथ में है, फिल्डर यहां से अच्छा थ्रो कर सकता है, इसीलिए इस गेंद पर दूसरा रन लेने की कोई भी यहां पर तकलीफ यानी प्रयास नहीं किया। और इसके बाद अब ये देखिए स्लो बन गेंद यहां पूरी तरह से फंसाया है ये कप्तान है। अब यहाँ पर बल्लेबाजी के तौर पर दिगंजी की तरफ से अब ये बल्लेबाजी करने के लिए तैयार है, लेकिन जो गेंदबाज है अच्छी गेंदबाजी करते हैं, मच्छिंद्र है, वही मच्छिंद्र 10 कदम का इस्तेमाल करते हुए एंट्री एंड की तरफ से गेंदबाजी करेंगे। अब ये देखिए उठाकर गिला है, अब ये गेंद बाउंड्री के बाहर। अब खिलाड़ी बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने, दीवाने किसने बनाया? ये कप्तान ने। आखिरी गेंद थी और आखिरी गेंद पर यह छक्का आया और इसी छक्के के साथ कुल मिलाकर रन संख्या 1 विकेट के नुकसान पर 49 रन। थँक यू, थँक यू। मात्र जर आपण पाहिलं तर एकूण 3 षटकांचा खेळ संपला आहे। एका गड्याच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करताना दिग्गजी संघाची धावसंख्या होते ती 49 आणि 49 अभिजित या ठिकाणी हे वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघाच्या वतीनं हे 4थं षटक टाकण्याकरिता येतो आहे। मात्र त्याच्या समोर पहा खेळण्याची जबाबदारी असणार आहे ती फलंदाज चेतनच्या खांद्यावरती। बघ ना उलट सुलट सांगू नकोस ना दादा। आता मात्र जबरदस्त फटका आहे, दर्जेदार अशा प्रकारचं डोळ्यांचं पारणं फिरणारा, डोळ्याचं पातळ लवतं तोपर्यंत हा चेंडू या ठिकाणी पाहायचा आहे। पंच आमच्या दिशेने सांगतायत की हा फलंदाज बाद आहे, फलंदाज बाद। जर आधीचा चेंडू पाहिला तर बॅटच्या पट्ट्यात घेतला होता, भिरकावून द्यायचा होता, चांगला फटका होता, मात्र फटक्याला उंची जास्त होती, चेंडू हवेत गेला होता, त्यामुळे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता, क्षेत्ररक्षकाने या ठिकाणी कोणत्याही प्रकारची चूक केली नाही आहे। आणखी एक फलंदाज तंबूत परततोय, धावसंख्या होते ती 49, 2 गडी बाद झालेले आहेत। आता मात्र या ठिकाणी जो गोलंदाज आहे तो चांगल्या प्रकारची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय, तो म्हणजेच अभिने मात्र आपल्या या पहिल्या चेंडूवरती 1 गडी बाद केलाय। तो गडी बाद केल्यानंतर नवा फलंदाज मैदानात जाताना आपण पाहतोय, तो म्हणजेच वसीम मैदानात जातोय। वसीम हा एक आक्रमक अशा प्रकारची फलंदाजी करतो आणि उजव्या हाताचा तो फलंदाज आहे, उजव्या हाताच्या फलंदाजाला गोलंदाजी करण्याची जबाबदारी असणार आहे ते गोलंदाज अभिच्या खांद्यामध्ये, ज्याने आता 1 गडी बाद केलाय पहिल्या चेंडूवरती। मात्र या षटकातला हा दुसरा चेंडू असणार आहे, भारत मात्र बाद होतोय। आता मात्र एक छान चेंडू आहे, त्या चेंडूवरती मात्र एक चांगला प्रहार, चांगल्या प्रकारची या ठिकाणी फेक तर निश्चितपणे होणार आहे। पहा जो कर्णधार आहे तो दुसरी धाव घेण्याकरिता प्रवृत्त करतोय, चांगल्या प्रकारच्या अशा प्रकारचा दबाव फार महत्त्वाचा असतो आणि जर असा दबाव जर ज्या ठिकाणी 1 धाव आहे त्या ठिकाणी 2 धावा घेण्याचा जर प्रयत्न केला तर त्या ठिकाणी निश्चितपणे एक चांगल्या प्रकारचा फायदा होऊ शकतो आणि तो फायदा घेण्याचा प्रयत्न करतोय कर्णधार या ठिकाणचा चेतन। अतिशय सुरेख चेंडू, अखूट टप्पाचा चेंडू, फलंदाज या ठिकाणी पूर्णता मिटवतोय, चेंडू मात्र निर्धाव होतोय आणि निर्धाव झाल्यानंतर मात्र पहा धावसंख्या स्थिरावली आहे। धावसंख्या होती ती 2 गड्यांच्या मोबदल्यात 50 अशी धावसंख्या होते। अर्धशतक या ठिकाणी धावफलकावरती झळकावलं जात आहे प्रथम फलंदाजी करताना दिग्गजी संघाकडून। दिग्गजी संघाच्या प्रतिस्पर्धी संघाकडून गोलंदाजी केली जाते। आता मात्र हा चेंडू जरूर हवेत आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतो का ते पाहायचंय। 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या दरम्यान त्या ठिकाणी हवेत असलेला चेंडू मात्र या ठिकाणी पाहायचंय पकडला जातो का, पकडला जातो आहे आणि या ठिकाणी आणखी एक धक्का बसतोय। एकूण
खुरा फटका होता आणि हा उंच खुरा फटकार मारण्यात हा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. एकूण चांगल्या अशा प्रकारची गोलंदाजी, नियंत्रित अशा प्रकारची गोलंदाजी या षटकात हा मात्र अभि या ठिकाणी करताना पाहतोय. पहिला चेंडू टाकला होता, त्या चेंडूवरती एक धडाकेबाज आणि जबरदस्त आक्रमक अशा प्रकारची फलंदाजी करणारा हा जो भरत होता त्याला परत तंबूत परतवलं. त्यानंतर मात्र आता कॅप्टन आहे, कॅप्टन चेतनला देखील या ठिकाणी पाठवलं जाते तंबूमध्ये. याच गोलंदाजाकडून तोच अभि या ठिकाणी ही गोलंदाजी करणार आहे. नवा फलंदाज सौरभ, खेळण्याची जबाबदारी मात्र वसीमच्या खांद्यावरती. वसीम सौरभ अशी जोडी मैदानात, अभि मात्र मारा करणार आहे. या षटकातला अतिशय छान फटका आहे. या ठिकाणी चेंडू मात्र हा सीमा पार होणार, यात काही शंका नाही आहे. हा चेंडू सीमा पार, पंचांकडून इशारा येतोय चौकाराचा. चौकाराच्या मदतीने संघ पोहोचतोय 54 या धावसंख्येवरती. अजूनही हे महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं चौथं षटक आपण मैदानात सुरू असताना पाहतो. या चौथ्या षटकात मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली आहे. नियंत्रित अशा प्रकारची गोलंदाजी करत करत 2 मोहरे टिपलेत. भरत आणि चेतनला त्याने तंबूत परतवलंय, हे या गोलंदाजाने करून दाखवलंय. आता मात्र हा चेंडू आहे, निश्चितच स्ट्रेटरच्या स्वरूपात फटका मारला जातोय. त्या ठिकाणी लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईपर्यंत पहा 2 धावा पूर्ण. मात्र पंचांकडे दाद मागितली जाते, प्रतिसाद दिला जातो का ते पाहायचं. प्रतिसाद मिळत नाहीये. प्रतिसाद दिलाय की नाही. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय आणि फलंदाज बाद झाल्यानंतर एकूण 55 अशी धावसंख्या होते आहे. देखील तसंच आहे. खंडराया दैना झालेली आहे, कारण भरत बाद झाला, तो खंडराया होता या संघाकरिता. दिगंजीचा भरत आणि विकास गेला, तिथून मात्र परत फलंदाजीवरती चांगल्या प्रकारचा पकड मिळवता आलेला नाही आहे आणि त्याचाच फायदा मात्र प्रतिस्पर्धी संघाला म्हणजेच त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब करोलीला झालेला आपण पाहतो. हा उपांत्य फेरीचा पहिला सामना पाहतोय त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब करोली वर्सेस दिगंजी याच्या दरम्यान आणि प्रथम फलंदाजी करताना स्थिती होते आहे. एकूण गडी बाद झालेत ते 5 आणि धावसंख्या होते ती 4 बाद झालेले आहेत. करतोय एकूण धावसंख्या 55. नवीन गोलंदाज साहिल या ठिकाणी येतोय. साहिलची कशा प्रकारे गोलंदाजी येईल हे पाहणं गरजेचं आहे. हा चेंडू असणार आहे. पंच मात्र आपापसात चर्चा करतायत. दर्जेदार अशा प्रकारचा आपण सामना पाहतोय. दर्जेदार अशा प्रकारचं या ठिकाणचं हे आयोजन आहे. विश्वजित चषक 2021 आपण पर्व पाहतोय. आजचा हा शेवटचा दिवस असतो. शेवटच्या दिवसातला पहिला उपांत्य फेरीचा सामना त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब करोली वर्सेस दिगंजी. नाणेफेकीचा कौल त्रिमूर्तीच्या खात्यात. त्रिमूर्तीकडून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय. क्षेत्ररक्षणामध्ये हे निर्णायक महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं 5वं षटक आहे आणि 5व्या षटकातला मारा करत असताना मात्र चर्चा केली जाते. मात्र ही चर्चा जास्त वेळ चालता कामा नये, कारण घड्याळाच्या काट्याकडे आपण लक्ष द्यायचं आहे. गाणं तुम्हाला माहित आहे, टिकटिक वाजत आहे, हे गाणं तुम्ही ऐकलेलं आहे. या सगळ्या टिकटिक धडधड सगळं होणार आहे, कारण या ठिकाणचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम अत्यंत दर्जेदार आहे. हा दर्जेदार अशा प्रकारचा महासंग्राम. या महासंग्रामाची आपण या ठिकाणी ही चित्र टिपत असताना मात्र या ठिकाणी सामना थांबलेला आहे. क्षेत्ररक्षक एकत्र येत आहेत, चर्चा होते. एका बाजूला कुणाल कुंड हे पंच आहेत, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तर सचिनजी सांगेकर अशा प्रकारचं हे दोन्ही पंच. तर tenniscricket.in या ठिकाणाहून हे थेट प्रक्षेपण यूट्यूब लाईव्ह चॅनलवरती आपण करताना पाहतोय. आजच्या विश्वजित चषकातील आपण हा महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा पहिला चेंडू असणार आहे. शेवटच्या 5व्या षटकातला 5वं षटक मात्र टाकण्याची जबाबदारी असणार आहे तो गोलंदाज साहिलच्या खांद्यावरती. आता मात्र छान चेंडू आहे, छान फटका या ठिकाणी निश्चितपणे क्षेत्ररक्षक कव्हर पट्ट्यातला येतोय. तोपर्यंत मात्र फलंदाज इम्रान मात्र ही एकेरी धाव घेतोय. ह्या एकेरी धावेने मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ते 56 धावांचा अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पाठलाग करावा लागणार आहे.
या इनिंग नंतर. अतिशय सुरेख चेंडू, छान चेंडू होता. निर्धाव अशा प्रकारच्या चेंडूची तो सांगता करतोय चांगल्या प्रकारचा. या ठिकाणी पहा हा चेंडू आला होता फलंदाजाला समजत नाहीये तो म्हणजेच वसीमला. वसीम पाहूया पुढच्या चेंडूचा सामना करतोय. खराब अशा प्रकारचा फटका निबडतोय. फटका निबडताना मात्र त्याला पंचांकडून इशारा येतोय, बाईचा इशारा येतोय आणि बाईच्या इशाऱ्यानंतर मात्र एकूण धावसंख्या होते ती 57. हे निर्णायक आणि शेवटचं षटक मात्र आपण मैदानात पाहतोय. अतिशय या ठिकाणचा पहा खराब मारा आहे. पंच आमच्या दिशेने बळतायत, स्वैर धाब्याचे गुण करतायत. स्वैर धाब्याने मात्र धावसंख्येत पुन्हा एकदा भर पडते. अतिशय या ठिकाणी चांगला आणि तिखट मारा होणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर चांगल्या प्रकारची फलंदाजी देखील होणं अपेक्षित आहे. कारण या चेंडू जर पाहिला तर अतिशय सुरेख चेंडू, सुरेख फटका आहे. ज्या प्रकारची आपण प्रतीक्षा करत होतो तशा प्रकारचा फटका आहे. देखणा फटका, चिकना फटका, चिकण्या फटक्यावरती हा षटकार येतो आहे. हा जो गोलंदाज आहे या गोलंदाजाने चेंडू टाकला होता त्या चेंडूवरती एक जबरदस्त अशा प्रकारची बॅट फिरवतोय. स्ट्रेट ड्राईव्हच्या स्वरूपात षटकार ठोठावतोय. षटकार ठोठावल्यानंतर मात्र धावसंख्या होते ती 64. चारी बाजूकडून आवाज येतोय. पुन्हा एकदा फटका आहे. तशाच प्रकारचा फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र प्रेक्षक होतोय. चेंडू सीमापार अप्रतिम दर्जेदार अशा सलग दुसरा षटकार आणि षटकारच्या मदतीने संघ पोहोचतोय एकूण 70 या धावसंख्येवरती. या ठिकाणी विजयाचं जर उत्तर आपल्याला घ्यायचं असेल तर अशा प्रकारची धाबा होणं गरजेचं आहे. मात्र या ठिकाणी चेंडू शिल्लक असणार आहेत ते एक आणि चेंडू फेकण्याची जबाबदारी असणार आहे ती गोलंदाज साहिलच्या खांद्यावरती. झाला या ठिकाणी पहा पुन्हा एकदा जबरदस्त फटका आहे. दर्जेदार अशा प्रकारचा सलग 3 षटकार ठोठावतोय. शेवटच्या या 3 चेंडूवरती दरम्यान सामना देखील संपतोय. पहिली इनिंग देखील संपते. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना दिग्गज संघाची 76. प्रथम फलंदाजी करताना एकूण 76 धावा कुठल्यात आणि 77 धावांचा मात्र पाठलाग करावा लागणार आहे. एकूण गडी बाद झालेत ते पहा. एकूण चांगल्या प्रकारची या ठिकाणी सुरुवात झाली होती. 4 गडी बाद झाले. 4 गड्यांच्या मोबदल्यात 76 अशी धावसंख्या झाली आहे आणि 77 धावांचं उद्दिष्ट पार करावं लागणार आहे. डावाची सुरुवात पहा या भरतने केली होती. त्याने चांगल्या प्रकारची सुरुवात केली. चांगल्या प्रकारचं त्याने सुरुवातीला खेळ केला. त्याला विकासला मात्र साथ देता आली नाही. तो रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. चेतन देखील बाद होतोय. त्यानंतर वसीम देखील या ठिकाणी चांगल्या प्रकारची खेळी करत शेवटपर्यंत टिकतोय. त्यानंतरचा जो सौरभ आहे तो देखील तंबूत परतलाय. इम्रानने देखील चांगल्या प्रकारची साथ दिली आहे. इम्रानने पहा शेवटच्या 3 चेंडूवरती म्हणजेच 5व्या षटकातल्या जे या सामन्यातलं शेवटचं षटक होतं. या शेवटच्या षटकातल्या शेवटच्या 3 चेंडूवरती 3 षटकार याच 18 धाबा कुठल्या आहेत. ह्या 18 धाबा या ठिकाणी या सामन्याकरिता टर्निंग पॉईंट ठरतात का हे मात्र पाहणं गरजेचं आहे. 77 धावांचा पाठलाग करायचा आहे. क्षेत्ररक्षण मात्र सजवण्याची मी पुन्हा एकदा दिगंजीला विनंती करतोय. त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब आपण आपले सलामीवीर मैदानात पाठवायचे. त्रिमूर्ती चला लवकरात लवकर आपण आपले सलामीवीर मैदानात पाठवायचे आहेत. मी एक छोटासा ब्रेक घेतो आणि पुन्हा भेटतोय. असा गेलो असा आलो. कम ऑन डीजे. थँक्यू. दिगंजी संघ आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षाकडे पाठवा. दिगंजी त्याचबरोबर दिगंजीचं इथे उपस्थित आहे. तर त्रिमूर्ती संघ आपण आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षाकडे पाठवा. त्याचबरोबर मी विनंती करणार आहे
दुसऱ्या उपांत्य फेरीकरिता इंडियन स्पोर्ट्स क्लब कोल्हापूर विरुद्ध मुबारक विजापूर हे दोन्ही संघ नाणेफेक कक्षाकडे नाणेफेक करता येतील. पुन्हा एकदा विनंती आहे, इंडियन स्पोर्ट्स क्लब कोल्हापूर विरुद्ध मुबारक विजापूर नाणेफेकीच्या कौलाकरिता समालोचन कक्षाच्या दिशेने येतील. मात्र चेंडू सोपवला गेलाय तो गोलंदाज मोईनच्या हातात. एकूण 77 धाबांचा पाठलाग करायचा आहे. 5 षटकांचा सामना आहे आणि प्रथम फलंदाजी केली ती दिग्गजी संघाने. दिग्गजी संघाचा जो भरत आहे, भरत मात्र चांगल्या प्रकारची फलंदाजी करत करत आपल्या संघाला देऊन ठेवतोय 76 धाबांपर्यंत. 77 धाबांचं उद्दिष्ट पार करण्याकरिता आता मात्र त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब करोली या ठिकाणी सज्ज होतोय. दोन्हीही या ठिकाणी फलंदाज मैदानात गेलेत. एका बाजूला आपण पाहतोय तो महादेव, तर दुसऱ्या बाजूला अभि आणि महादेव ही सलामीची जोडी आज आपण या संघाकडून मैदानात येताना पाहतोय. विश्वजित चषक 2021चा हा महासंग्राम आपण पाहतोय. या महासंग्रामाचे साक्षीदार होतोय. या ठिकाणची जी क्षणचित्र आहेत ती टिपण्याकरिता आपण पाहतोय. ते या ठिकाणी ड्रोनचं साह्य आहे. त्याचबरोबर या ठिकाणची संपूर्ण जे काही आपल्याला स्मरणात ठेवण्याकरिता tenniscricket.in या यूट्यूब चॅनलवरती आपण कधीही कुठेही आणि कशाही पद्धतीने पाहू शकता अशा प्रकारची सोय या ठिकाणी केलेली आहे. अशा प्रकारची एक चांगली स्पर्धा, चांगला या ठिकाणचा सामना आपण पाहतोय. पहिला उपांत्य फेरीचा सामना. प्रथम फलंदाजी केली 76 धाबा कुठल्या 77 धाबांचा पाठलाग करावा लागणार आहे तो या संघाला. मात्र या ठिकाणी अतिशय सुरेख चेंडू, सुरेख फटका. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत. तोपर्यंत चेंडू सीमा पार होणार का? आणि या ठिकाणी चेंडू सीमा पार. संधी जर 2 ते 3 सेकंद चेंडू मागे राहिला असता तर निश्चितच या ठिकाणी चेंडूवरती चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण झालं असतं. मात्र तसं काही होत नाही. चेंडू सीमा पार होतोय आणि या ठिकाणी संधी मिळते ते डीजे ऑपरेटर यांना. चेंडूवरती पहिला चौकार. पहिल्या चौकारानंतर निश्चितपणे या ठिकाणी आत्मविश्वास उंचावलेला असणार आहे अभि. आता मात्र एक छान फटका आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक निश्चितपणे चेंडूवरती येतोय. पहा, जो शॉर्ट लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आल्यानंतर एकूण कोणत्याही प्रकारची धाव होत नाहीये. एकूण धावसंख्या होते ती 4 आणि महादेव मात्र एक चांगल्या प्रकारची सुरुवात करतो. डावखुरा महादेव आहे आणि त्याला मात्र गोलंदाजी करण्याची जबाबदारी असणार आहे ती मोईनच्या खांद्यावरती. दिग्गजीचा मोईन हा चेंडू पहा, महादेवला बॅटच्या पट्ट्यात घेता येत नाहीये. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण, चांगल्या प्रकारची फेक, मात्र सुरक्षितपणे या ठिकाणी या ठिकाणी सुरक्षितपणे क्रीजमध्ये पोहोचतोय तो फलंदाज महादेव. नॉन स्ट्राइक एंडला. त्यानंतर मात्र मोईन मात्र आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. विश्वजित चषक 2021 आपण पर्व पाहतोय. विश्वजित युथ फाउंडेशन यांनी हे आयोजित केलेला हा महासंग्राम आणि त्याचं औचित्य पहा. आपल्या सर्वांचे लाडके नामदार डॉक्टर मंत्री महोदय विश्वजित पतंगराव कदम यांचा वाढदिवस. या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण या 5व्या दिवसात म्हणजेच अंतिम दिवसामध्ये एक महत्त्वपूर्ण पहिला सामना पाहतोय. उपांत्य फेरीचा हा सामना आहे आणि उपांत्य फेरीतली ही महत्त्वपूर्ण अशा प्रकारची ही पैकी केली जाते आहे. पहिल्या षटकातली अतिशय सुरेख चेंडू आहे. अलॉंग द कार्पेट करतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय. धाव घेण्याचा प्रयत्न. मात्र या ठिकाणी पहा, एक चांगल्या प्रकारची पेक केली होती. क्षेत्ररक्षक चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करतोय. फलंदाज पहा, त्याने धाव घेण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला होता. तो परततोय क्रीजमध्ये, सुखरूपपणे थांबतोय आणि थांबल्यानंतर मात्र एकूण धावसंख्या या ठिकाणी रोखलेली आहे ती होते आहे 5. पहिला चेंडू. या चेंडूवरती चौकार आला होता. त्यानंतर मात्र आता छान प्रकारचा फटका आहे. चेंडू मात्र निश्चितपणे सीमा रेषेच्या दिशेने जातोय. पंच आमच्या दिशेने बळतायत. याचाच अर्थ हा चौकार. अप्रतिम दर्शकदार डोळ्यांचं पारणं फेडणारा हा चौकार. पाच चेंडू झालेत आणि शेवटचा एक चेंडू शिल्लक असणार आहे पहिल्या षटकातला. 77 धाबांचा मात्र या ठिकाणी पाठलाग करावा लागणार आहे तो त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब करोलीचा. हा फलंदाज मात्र या ठिकाणी पूर्णतः भेटतोय. शरीर यष्टीवरती चेंडू आदळतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. नाणेफेकीच्या कौलाकरिता मी पुन्हा एकदा निमंत्रित करतोय इंडियन स्पोर्ट्स क्लब कोल्हापूर आणि मुबारक विजापूर हे दोन्ही संघ नाणेफेकीच्या कौलाकरिता येतील. सामना मात्र पहा, पहिल्या षटकातला या ठिकाणी खेळ संपलेला आहे. एकूण धावसंख्या होते ती 77 धावांचा पाठलाग करताना बिनबाद 9 अशी धावसंख्या होते. कमॉन डीजे.
षटकाची सांगता झाल्यानंतर धावसंख्या 9 आहे आणि जर आपण पाहिलं तर एकूण 5 षटकांचा सामना आहे आणि 5 षटकांमध्ये 77 धाबांचा पाठलाग करावा लागणार आहे. डाव्या हाताचा फलंदाज महादेव या ठिकाणी ही फलंदाजी करणार आहे, तर नॉस्ट्राकेंडला अभि आहे आणि गोलंदाजी करण्याची जबाबदारी असणार आहे ती चेतनच्या खात्यावरती. तो चेतन पुन्हा एकदा गोलंदाजी करणार आहे, पण बरोबर महाकाली कलेक्शन एंडकडून ही गोलंदाजी करतोय. पहा यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक सरसव नाही, मात्र या चेंडूवरती चांगला प्रहार आहे, अतिशय जबरदस्त दर्जेदार अप्रतिम अशा प्रकारचं या ठिकाणी क्षेत्ररक्षण फलंदाज बाद होतोय. या ठिकाणी खेळी संपुष्टात येते ती महादेवची. बाजूला डाव्या बाजूला जर नाणेफेक कक्ष आहे या ठिकाणी यायचं आहे. मात्र एकूण जर पाहिलं तर 2 षटकातला आपण खेळ पाहतोय. एकूण 5 षटकं असणार आहेत. एक गडी बाद होतोय, महादेव स्वस्तात बाद होतोय. महादेववरती फलंदाजीची संपूर्ण धुरा होती करोली त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लबची. मात्र या ठिकाणी तो बाद झाल्यानंतर मात्र नवा फलंदाज मैदानात येतोय साहिल. साहिल मात्र या ठिकाणी फलंदाजी करता सज्ज होतोय. गोलंदाजी मात्र केली जाणार आहे ती स्वतः कर्णधार चेतन, ज्याने एक गडी बाद केलाय. आता मात्र हा पुढचा चेंडू आहे, चेंडू मात्र सीमा पार, षटकार दर्जेदार अशा प्रकारचा षटकार. कमॉन डीजे. रऊफ डीजेवरती हा चेंडू आदळला जातोय. एक चांगल्या प्रकारचा फटका, चांगल्या प्रकारची सुरुवात, रिव्हर्स स्विचच्या स्वरूपात हा षटकार ठोठावतोय. त्यानंतर मात्र पुन्हा चेतन आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. एक तेरी एक मेरी अशा पद्धतीची कहाणी. आता मात्र छान फटका आहे, पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय. चेंडू मागे धावता धावता हा चेंडू निश्चितपणे सीमा पार होणार आहे. चौकार येतोय. चौकाराच्या पद्धतीने या ठिकाणी संघ पोहोचतोय. एकूण 77 धाबांचा पाठलाग करताना 19 या धावसंख्येवरती एक गडी. टाकण्याची जबाबदारी या चेतनच्या खांद्यावरती असणार आहे. मात्र चेतनने पहा एक गडी बाद केलाय, 10 धाबा खर्च केल्यात या 3 चेंडूमध्ये. पुढचा चेंडू चेतनचा. चेतन मात्र या ठिकाणी पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. फलंदाज साहिल मात्र सज्ज. आता मात्र पहा तसा प्रकारचा फटका आहे, तर हा देखील षटकार रिव्हर्स स्वीपच्या स्वरूपात जबरदस्त अप्रतिम डोळ्यांचं पाळणं पेडणारा हा षटकार ठरतोय. अप्रतिम दर्जेदार अशा प्रकारची फलंदाजी, दर्जेदार अशा प्रकारची पहा याची बॅट मात्र तलवारीसारखी फिरते. तलवार फिरवल्यासारखा हा चेंडू भिरकावून देतोय. भिरकावून देऊन चौकार षटकार ठोठाबद्द जो विजयाच्या दिशेने जाणारा जो मार्ग आहे हा मार्ग मात्र साफ करताना पाहतोय. हा साहिल मात्र आक्रमक झालाय आणि विस्फोटक अशा प्रकारचा या ठिकाणी फलंदाजी करताना आपण त्याला पाहतोय. आता मात्र चेतन या ठिकाणी चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. पहा छान चेंडू होता, बरोबर कमरेच्या लेबलने येणारा चेंडू. या चेंडूवरती मात्र कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. चेंडू मात्र धाव जातोय. धावसंख्या मात्र या ठिकाणी
तक उठा नहीं पाते तब तक के लिए यहाँ 1 रन मुकम्मल किया और इसी 1 रन के साथ अब स्कोर बढ़ता हुआ कुल मिलाकर रन संख्या 26 रन। अभी भी ये तीसरा ओवर प्रगति पर है और अभी ये देखेंगे तीसरे ओवर में यहाँ पर अच्छी तरह से एक गेंदबाजी करने का इरादा किया है इस गेंदबाज ने। अब फील्डिंग में तब्दीली करते हुए बार बार यहाँ 2-3 चौके आएंगे तो यहाँ बहुत मजा आएगा क्योंकि 77 रनों का बड़ा लक्ष्य है अब त्रिमूर्ति स्पोर्ट्स क्लब करौली के सामने। अब यहाँ पर बड़ी तादाद में दर्शक भी है और वही दर्शक यहाँ से फील्डिंग में तब्दीली करने के बाद अब देखेंगे स्क्वायर लेग अंपायर के पास में एक खिलाड़ी यहाँ पर तैनात है और अगली गेंद ये देखिए। अब यहाँ से देखेंगे तो अंपायर हमारे तरफ मुड़ते हुए वाइड का इशारा भी करते हुए और वाइड के साथ अब स्कोर बढ़ता हुआ कुल मिलाकर रन संख्या 27 रन। अभी भी ये तीसरा ओवर प्रगति पर है। ये खराब गेंद थी, बाहर गेंद डाली थी, अंपायर ने इस गेंद को वाइड का करार किया है। आपको ऑफ स्टिंग के ऊपर ज़्यादा से ज़्यादा यहाँ पर गुडलेन के तौर पर ज़्यादा से ज़्यादा गेंदबाजी करनी है, तो गेंदबाजी करेंगे तो सामने वाले खिलाड़ी के ऊपर यानी दिमाग के ऊपर यह हमला होगा। अब ये देखिए उठा करके लाए बात तो फील्डर मौजूद है। ये आसान कैच देखते हैं होता है या नहीं। ये आसान कैच छूटता हुआ और कैच छूटा, मैच छूटा, सपना बेट होता है। तो इसी तरह से ये खराब फील्डिंग है। खराब फील्डिंग के बदौलत यहाँ पर एक रन और इसी 1 रन के साथ अब ये देखेंगे बार बार चर्चा करते हुए टीम मीटिंग नहीं होनी चाहिए। आपको जरूर यहाँ पर ये देखेंगे तो अच्छा प्रयास, अच्छी कोशिश और अच्छी तरह से यहाँ पर इस गेंद को पढ़ नहीं पाए थे। जरूर हवा में गेंद थी, वहां तो फील्डर मौजूद था, लेकिन फील्डर के द्वारा ये खराब फील्डिंग का प्रदर्शन, खराब फील्डिंग के बदौलत यहाँ पर 1 रन भी मिलता हुआ, 1 रन का इजाफा और 1 रन के इजाफे के बाद अब यहाँ पर अभी पूरी तरह से नाराज रहेंगे क्योंकि उनके चेहरे की तरफ जाएंगे तो उनको चेहरा बता रहा है, पूरी तरह से नाखुश रहेंगे। लेकिन फील्डिंग में फील्डिंग में तब्दीली करने के बाद अब यहाँ पर एक गेंदबाजी करते हुए ये देखिए जरूर हवा में खेला है बात तो फील्डर मौजूद है। या आसान कैच, यहाँ पर विकेट गिरता हुआ, म्यूजिक बजता हुआ, कमांड दीजिए। कुल मिलाकर रन देखेंगे तो 3 विकेट के नुकसान पर 28 रन। अभी भी देखेंगे ये यहाँ से तीसरा ओवर प्रगति पर है। इस ओवर की कुल मिलाकर गेंदें देखेंगे तो 3 गेंदें हो चुकी है, एक बीच में वाइड था और इसी के साथ अब यहाँ से 3 गेंदें शेष है। बार बार कोशिश करेंगे इंडियन स्पोर्ट्स क्लब द्वारा अब यहाँ पर फील्डिंग में तब्दीली करने के लिए तैयार है। अब इस बार देखेंगे तो बार बार यहाँ पर फील्डिंग में तब्दीली करते हुए क्योंकि अभी के सामने जो बल्लेबाज है वो बल्लेबाज मच्छिंद्र है। मच्छिंद्र की ये देखिए अच्छी सोच और इसी सोच के साथ इस गेंद को पार कर दिया है। तो ये गेंद देखते हैं, अंपायर का इशारा भी देखेंगे तो अंपायर का इशारा यहां पर ये छक्के का इशारा आता हुआ ये पार कर दिया है। अच्छी सोच के साथ ये छक्का आता हुआ और डीजे का मौका मिलता हुआ। निमित्ताने आपण मंचावरती पाहतोय कवठे महाकाळचे युवा नेते आदरणीय महावीर भाऊ माने हे मंचावरती उपस्थित आहेत। त्याचबरोबर विशाल
उर्फ लालाभाऊ वाघमारे हे देखील आपण या ठिकाणी मंचावरती उपस्थित असताना पाहतोय. या सर्वांचे आम्ही विश्वजित चषक 2021 मध्ये मनापासून स्वागत करतोय. माने भाऊ त्याचबरोबर वाघमारे भाऊ आम्ही आपलं अत्यंत मनापासून स्वागत करतोय. मात्र एक चेंडू या ठिकाणी खराब गेला. त्यानंतर मात्र पुढचा चेंडू, या चेंडूवरती मात्र पहा प्रहार करायचा होता. फलंदाज या ठिकाणी पूर्णतः बीट होतो. बीट झाल्यानंतर मात्र चेंडू एक निर्धाव करण्यात हा गोलंदाज या ठिकाणी यशस्वी ठरतोय. त्रिमूर्ती करोली विरुद्ध दिगंजी अशा प्रकारचा आपण सामना पाहतोय. त्रिमूर्तीने या ठिकाणी आता फलंदाजी करताना एकूण धावा रचल्यात त्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 35 अशी धावसंख्या 77 धावांचा पाठलाग करताना. आता मात्र छान चेंडू आहे, छानरित्या बेरकावतोय. चेंडूवरती प्रहार केलाय. प्रहार केल्यानंतर मात्र पंचांचा इशारा येतोय षटकाराचा. मित्रांनो, मी पुन्हा एकदा विनंती करणार आहे. 12 चेंडू आणि 36 धाबांची गरज आहे. 12 चेंडू आणि 36 धाबांची गरज आहे. एकूण धावसंख्या झाली ती 41. एकूण गडी बाद होत ते 3 आणि षटक देखील संपतात ते 3 आणि चौथ्या षटकात मात्र मारा करण्याची जबाबदारी असणार आहे ती या तुषारच्या खांद्यावरती. दिगंजीचा जर संघ पाहिला तर त्यांच्याकडे गोलंदाजीची जी आक्रमकता आहे ही आक्रमकता आपल्याला पाहायला मिळते. तिखटपणा पाहायला मिळतो. या तिखटपणासमोर हा जो समोरचा प्रतिस्पर्धी संघ आहे त्याला मात्र आपल्याला स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. आणि जर ही सिद्धता सिद्ध केली तर या स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये त्यांना थेट दाखल होता येणार आहे. हा पहिला उपांत्य फेरीचा सामना विश्वजित चषक 2021 मधला. आणि तुषारकडून चेंडू पुन्हा माघारी घेतला जातोय आणि चेतनला पुन्हा एकदा बोलावला जातोय या चौथ्या षटकाकरिता. चौथ्या षटकातला मात्र मग तिकट मारा करणार का डावखुऱ्या गोलंदाज त्याच्या समोर असणार आहे. तो म्हणजेच रविराज हा या ठिकाणी फलंदाज आहे. गोलंदाजी मात्र चेतनकडून अतिशय सुरेख चेंडू आहे. या ठिकाणी बॅटची लिडिंग घ्यायची आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येईपर्यंत मात्र ही या ठिकाणी एकेरी धाव, ह्या एकेरी धावेने मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ते 42. इथून मात्र धावसंख्या आहे ती 11 चेंडू आणि 35 धावांची गरज. 11 चेंडू 35 धावांची गरज असताना मात्र चेंडू टाकण्याची जबाबदारी असणार आहे ती कर्णधार चेतनच्या खांद्यावरती. तो मात्र या ठिकाणी गोलंदाजी करतोय दिगंजीच्या वतीने. दिगंजीचा हा चेतन एक गुणवान अशा प्रकारचा गोलंदाज आहे. गुणवान गोलंदाजाकडून गोलंदाजी केली. चौथ्या षटकातले 5 षटकांचा सामना आहे आणि 77 धाबांचा पाठलाग करत असताना मात्र एक चांगला चेंडू टाकला जातोय या रविराज करिता. रविराज मात्र या ठिकाणी पूर्णतः बीट होतोय. दरम्यान मच्छिंद्र असणार आहे. पुन्हा या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर असणार आहे तो गोलंदाज. अतिशय सुरेख चेंडू आहे. या ठिकाणी पहा 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहे. मात्र तोपर्यंत या फलंदाजाच्या खात्यात म्हणजेच मच्छिंद्रच्या खात्यात ही एकेरी धाव जाते. आता मात्र हे दोन्ही फलंदाज डावखुरे फलंदाज आहेत आणि डावखुऱ्या फलंदाजांना गोलंदाजी करण्याची धुरा मात्र स्वतः कर्णधार स्वतःच्या हातात घेतोय. कारण डावखुऱ्या फलंदाजाला गोलंदाजी करणं खूप कठीण असतं आणि ही बाब तो सिद्ध करतोय. आता मात्र छान चेंडू आहे. यष्टीरक्षक मात्र पूर्णतः बीट होतोय. फलंदाज देखील बीट होतोय. दरम्यान या ठिकाणी चेंडू मात्र निर्धाव होतोय. एका निर्धाव चेंडूची सांगता होते. या चेंडूवरती निर्धाव अशा प्रकारची मोहर उठवली जाते या चेतनकडून. चेतन मात्र या ठिकाणी सगळ्या प्रकारची गोलंदाजी करताना आपण पाहतोय. महाकरी कलेक्शन 8 कडून तो मारा करतोय. 10 ते 12 फलंचा रनअप बरोबर 5च्या उजव्या बाजूकडून तो मारा करतोय आणि उजव्या हाताने देखील हा चेंडू जरूर हवेत आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. कारण या चेंडूवरती 1 धाव खर्च होणार आहे हे त्यांना माहीत आहे. आणि या षटकातले जर चेंडू पाहिले तर एकूण चेंडू झालेत ते 5. येथून फक्त 1 चेंडू शिल्लक असणार आहे आणि या 1 चेंडूचा खेळ शिल्लक असताना म्हणजेच हे 4थं षटक आहे. अजूनही 5वं षटक या ठिकाणी शिल्लक असणार आहे. पुन्हा खेळण्याची जबाबदारी मच्छिंद्रच्या खांद्यावरती. मच्छिंद्र
पुढे सरसावतोय चेंडू भिरकावतोय. या चेंडूवरती निश्चितपणे लिहिलाय चेंडू जातोय आणि पंचांकडून इशारा पाहायचाय. आऊटचा इशारा येतोय. फलंदाज या ठिकाणी बाजतोय. आपण या ठिकाणी दर्दी आहात म्हणून गर्दी झालेली आहे, म्हणून आपल्याला आदराने विनंती करतोय आपण ते कक्ष रिक्त करून खेळाडूंकरिता द्यायचं आहे. ते फक्त आरक्षित असणार आहे खेळाडूंकरिता, याची आपण नोंद घ्यायची आहे. मात्र 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या होते ती 77 धावांचा पाठलाग करताना 44 अशी धावसंख्या होते. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि इथून मात्र विजयासाठी गरज असणार आहे ती 33 धावा. फिर एक बार मैं सभी दर्शकों का और खिलाड़ियों का तहे दिल से स्वागत करता हूँ. मैं अमित अदौड़े चिपलून से आपकी सेवा में यहाँ पर मौजूद हूँ. आज का ये बहुत ही बेहतरीन मुकाबला रहेगा और बहुत ही बेहतरीन और अहम यहाँ पर गेंदबाजी करने की जिम्मेदारी रहेगी तुषार के कंधों पर. तुषार अब गेंदबाजी करते हुए, ये देखिए ये तो ज़्यादा गेंद बाहर थी और बाहर वाले गेंद पर खड़े खड़े खेलने की कोशिश की थी, पूरी तरह से गलती करते हुए. अब कोल्हापुर की टीम खेलने के लिए तैयार रहेगी क्योंकि ये दूसरा मुकाबला रहेगा इंडियन स्पोर्ट्स क्लब कोल्हापुर वर्सेस मुबारक विजापुर. टॉस विजापुर ने जीता है और पहले विजापुर ने अब ये अच्छी गेंद, लेकिन वहाँ तो विजापुर ने पहले फील्डिंग का निर्णय लिया है. कोल्हापुर ने पहले यहाँ टॉस जीतकर फील्डिंग करने का यहाँ पर फैसला किया है और मुबारक विजापुर की टीम यहाँ बल्लेबाजी के लिए तैयार रहेगी दूसरे मुकाबले के लिए. लेकिन अब यहाँ से गेंदबाजी होगी. गेंदबाज तुषार के तरफ से 10-11 कदमों से ज्यादा कदमों का इस्तेमाल करते हुए. अब ये देखिए यहाँ देखेंगे बैट और बल्ले का कोई भी पवित्र रिश्ता नहीं है. यहाँ से आपको बल्ले और बैट का यहाँ पर पूरी तरह से सामना करना है. डगआउट मध्ये जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे आपण हे जे कक्ष आहे ते प्रेक्षकांनी आपल्याकरिता न ठेवता ते फक्त खेळाडूंकरिता ठेवायचं आहे. पहिला उपांत्य फेरीचा आपण सामना पाहतोय. त्रिमूर्ती करोली वर्सेस दिगंजी. नाणेफेकीचा कौल त्रिमूर्तीच्या खात्यात गेला होता, म्हणजेच करोलीच्या खात्यात. मात्र 77 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय त्रिमूर्ती संघ पराजयाच्या छायेत असताना आपण पाहतोय. मात्र या ठिकाणी चांगल्या प्रकारचा फटका आहे. चांगल्या प्रकारच्या फटक्यावरती 4 धावा येते. 4 धावांची एकूण संघ पोहोचतोय 77 धावांचा पाठलाग करताना 50 या धावसंख्येवरती. हे शेवटचं षटक आहे. या षटकातले जर चेंडू पाहिले तर एकूण 5 चेंडू झाले आहेत आणि 5 चेंडू झाल्यानंतर मात्र या ठिकाणी फक्त औपचारिकता शिल्लक आहे. मी इंडियन स्पोर्ट्स क्लब कोल्हापूर संघाला विनंती करतोय आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. आता मात्र छान फटका आहे. चेंडूवरती लिहिलाय चेंडू जातोय आणि हा चेंडू सीमा पार षटकाराकरिता. शेवटच्या चेंडूवरती षटकार झाल्यानंतर मात्र मी विनंती करणार आहे इंडियन स्पोर्ट्स क्लब कोल्हापूर आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. मुबारक विजापूर संघ या ठिकाणी फलंदाजी करता सज्ज असणार आहे. दोन्ही संघांना या फेरीकरिता लाख लाख शुभेच्छा देतोय विश्वजित युथ फाउंडेशन कवटे माकाळकडून. त्याचबरोबर या मंचावरती आपण पाहतोय विनायक उर्फ नानू जाधव, महाकाली एंटरप्राइजेस आणि इलेक्ट्रॉनिक्सचे मालक मॅन ऑफ द मॅच याचा बहुमान वितरित करण्याकरिता मी मंचावरून त्यांना विनंती करणार आहे आपण थेट नाणेफेक कक्षाच्या दिशेने यायचं आहे. महाकाली एंटरप्राइजेस आणि इलेक्ट्रॉनिक्सचे मालक आदरणीय विनायक नानू जाधव यांना